ऑक्टोबर छाटणीला मी जिओ सेन्सर सिस्टम बसवलं. जिओ सेन्सर सिस्टम बसवल्यानंतर 4-5 इरिगेशन मी त्याप्रमाणे केले. तर मला त्याच्यात असं वाटायचं की हे पाणी फार कमी सांगतं आहे. तर मला वाटायचं सेन्सर चालतं आहे की नाही. त्यामुळं मी जिओ टीमशी 4-5 वेळा कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी मला वेळोवेळी इथे येऊन मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना मला असं जाणवलं की पाणी तर फार कमी लागतं आहे आणि मला फरक पण बागेत जाणवत होता. मागच्या वर्षी मला 3 ते 3.5 टन माल मिळाला होता अर्धा एकर क्षेत्रातून. ह्या वर्षी मला 5 ते 5.5 टन माल मिळेल. माझे नाव शिवराम श्रीरंग काळाने, मुक्काम पोस्ट बेलोंडी, तालुका सरगोंदा, जिल्हा अहमदनगर. माझ्याकडं किंगबेरी व्हरायटीची द्राक्ष आहे आणि अर्धा एकर क्षेत्रासाठी मी जिओ कृषी सिस्टम बसवलेला आहे. मार्केटमध्ये आम्ही जिओ TDR सिस्टमचं नाव ऐकलं आणि मागील वर्षी मी ते बसवलं. ते बसवल्यामुळं पारंपरिक पद्धतीमध्ये जे तुम्हाला येणाऱ्या अडचणी होत्या त्या अडचणी सॉल्व झाल्या. पहिले पाण्याचं, हे सेन्सर पाण्याचं बी सांगते तुम्ही कोणत्या टायमिंगला किती वेळ द्यायचं आहे. दुसरं, हे सेन्सर वातावरणात वेळोवेळी होणारे बदल आणि त्यानुसार होणारे रोगकिडीचे नियोजन ते पण सांगते. प्लस ह्या सेन्सरमुळं तुम्हाला की कोणत्या टायमाला किती पाऊस आणि कधी होणार आहे हे पण सांगते. त्यामुळं पारंपरिक पद्धतीने शेती करताना ज्या अडचणी येत होत्या, जसे द्राक्ष पिकाला किती वेळ आणि किती पाणी द्यायचं, रोग आणि रोगावरचे किडीचं नियोजन किंवा कोणत्या टायमाला कोणता रोग येणार आहे आणि त्याचं नियोजन बागेत ह्या प्रकारे सेन्सर बसवलं जातं. त्यातील हे एक महत्त्वाचं सेन्सर आहे. ते जमिनीच्या खाली बसवलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचे प्रमाण, आर्द्रता आणि पाण्याचे क्षार समजतं. पूर्ण 4 महिन्याच्या पिरियडमध्ये भरपूर फरक जाणवला. पहिला तर फरक मला असं जाणवला की पाणी खूप प्रमाणात कमी लागतं बागेला. दुसरं, पाणी कमी लागल्यामुळं जे आपण हे करतो खताचं नियोजन ते पण कमी प्रमाणात झालं. दुसरं, तिसरी गोष्ट, मला फ्लॉवरिंग स्टेजला पूर्वी मी पाणी तोडायचो किंवा ताण पडून नॅचरली गळ होईल म्हणून. पण हे सिस्टम बसवल्यापासून मी यावर्षी असं काही नाही केलं की मला पाणी तोडून नॅचरल गळ. सिस्टमच्या प्रमाणे मला पाणीमध्ये ब्रेक करावंच नाही लागलं. सिस्टमच्या हिशोबानेच मी केलं. मला त्याच्यात फ्लॉवरिंगमध्ये भरपूर फरक जाणवला. नॅचरली गळ पण भेटली आणि जी ग्रोथ फ्लॉवरिंग स्टेजला पाहिजे नव्हती त्याच्यापेक्षाही चांगली भेटली. त्यामुळं मला ह्यावर्षी उत्पन्नामध्ये फरक जाणवतो आहे आणि जे नॅचरली काळी व्हरायटी असल्यामुळं कलरला आणि साखरला खूप प्रमाणात मला फरक जाणवला. पूर्वी मला पाणी देत असताना मी प्रत्येक 3ऱ्या-4थ्या दिवशी पाणी द्यायचो. पण मशीनच्या हिशोबाने मी 5व्या ते 6व्या दिवसा आल्यामुळं मला प्रत्येक 2 इरिगेशन मागे 1 इरिगेशन वाचलं माझं. आणि वातावरणात वेळोवेळी होणाऱ्या बदलामुळं द्राक्ष पिकावर रोगकिडीचा प्रादुर्भाव जास्त असतो. पण हे सेन्सर बसवल्यापासून मला अलर्ट आधीच मिळायचे. 2 दिवस आधी अलर्ट मिळाल्यामुळं मी माझं रोगकिडीचं नियोजन करायचो. रोगकिडीचं नियोजन झाल्यामुळं स्प्रेमध्ये बी फरक जाणवला. पहिले 45 ते 46 दिवसापूर्वी रेग्युलर स्प्रे होते. तर मी मध्ये मशीन सेन्सर बसवल्यापासून मी 1 स्प्रे कट केला मधला. पाणी नियोजनामुळं मी प्रत्येक 2 पाण्यानंतर 1 खत द्यायचो. पण 1 पाणीच वाचल्यामुळं माझं खत नियोजनामध्ये भरपूर फरक जाणवला आणि माझी खताची पण बचत झाली. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना मला कमी जास्त प्रमाणात खर्च वाटायचा. पण मशीन बसवल्यापासून माझा खर्च एक 20 ते 25% मला फायनान्शियली फरक जाणवला ह्या वर्षी. ह्या सिस्टममुळं मागच्या वर्षीच्या नॅचरली लस्टर आणि साईजमध्ये मला दुपटीचा फरक जाणवला. TDR सिस्टम बसवायचं कारण हे खूप सरळ आणि साध्या भाषेत सांगतं आणि मी शेतकरी असल्यामुळं मला ते माझ्या भाषेत सांगतं. त्यामुळं मला त्याची एक आवड होऊन मी ते जिओ सेन्सर बसवलं. हे मोबाईलमध्ये आपल्याला आपल्या भाषेत सांगतं किती कोणत्या दिवशी किती वेळ मोटर चालवायचे हे टोटली ते आपल्याला आपल्या भाषेत सांगतं. शेतकऱ्यांना मी एवढंच आवाहन करीन की जिओ सेन्सरमुळं आपल्याला जे पारंपरिक शेतीमध्ये ज्या अडचणी येत होत्या आणि जे पाणी आणि खत आपण वेस्टेज देतो त्याची आवश्यकता नसून
त्याच्यामध्ये आपले फायनान्शियली बी आपल्याला फायदा भेटेल. आणि सर्वांना मी एवढंच सांगेन की सर्वांनी जिओ सेन्सर बसवावं.